हॅलो एव्हरीवन, माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ज्या टॉपिकबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे 555 मॅनिफेस्टेशन टेक्निक, एक पॉवरफुल आणि मॅजिकल मॅनिफेस्टेशन टेक्निक. ही एक अशी मॅनिफेस्टेशन प्रॅक्टिस आहे जी लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये शॉर्ट टाईम पिरियडसाठी केली जाणारी अफर्मेशन रायटिंग प्रॅक्टिस आहे. 555 टेक्निक म्हणजे काय? या टेक्निकमध्ये तुम्ही तुमची स्पेसिफिक विश किंवा अफर्मेशन 5 दिवस रोज 55 वेळा लिहायची असते. ही अफर्मेशन नेहमी प्रेझेंट टेन्समध्ये लिहायची असते, म्हणजे जणू ती गोष्ट तुमच्या आयुष्यात आधीच आलेली आहे, ऑलरेडी तुम्हाला ती मिळालेली आहे. आता आपण ह्या टेक्निकची स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून घेऊया. स्टेप 1, अफर्मेशन तयार करा. तुम्हाला जे काही हवं आहे ते आधी क्लिअर करा आणि एका वेळी फक्त एकच विश निवडा. लिहायला सुरुवात करण्यापूर्वी नेहमी आय एम हॅपी अँड ग्रेटफुलने स्टार्ट करा अँड एंड विथ थँक्यू युनिवर्स. तुमची अफर्मेशन शॉर्ट आणि सिम्पल ठेवा, जेणेकरून 55 वेळा लिहायला सोपं जाईल. मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगते. जर तुम्हाला जॉब मॅनिफेस्ट करायचा असेल तर आय एम हॅपी अँड ग्रेटफुल दॅट आय हॅव माय ड्रीम जॉब, थँक्यू युनिवर्स. जर तुम्हाला हेल्थ मॅनिफेस्ट करायची असेल तर आय एम हॅपी अँड ग्रेटफुल दॅट आय एम हेल्दी अँड स्ट्रॉंग. जर तुम्हाला मनी मॅनिफेस्ट करायचं असेल तर आय एम ग्रेटफुल अँड हॅपी दॅट मनी फ्लोज टू मी इझिली, थँक्यू युनिवर्स. जर तुम्हाला एका स्पेसिफिक कॉलेजमध्ये ॲडमिशन हवी असेल तर आय एम हॅपी अँड ग्रेटफुल दॅट आय गॉट ॲडमिशन इन माय डिझायर्ड कॉलेज. ही टेक्निक तुम्ही मोठ्या गोष्टींसाठीच नाही तर छोट्या छोट्या मॅनिफेस्टेशनसाठी सुद्धा वापरू शकता. जसं की तुम्ही कॉल मॅनिफेस्ट करू शकता, मेसेज मॅनिफेस्ट करू शकता, अगदी कोणतीही गोष्ट. स्टेप 2, रायटिंग प्रोसेस. एक जर्नल घ्या आणि त्यात तुमची अफर्मेशन रोज 55 वेळा लिहायला सुरुवात करा. ही प्रोसेस सलग 5 दिवस रिपीट करायची आहे. जर एक दिवस मिस झाला तर पुन्हा कंटिन्यू करा. पुन्हा डे 1 पासून स्टार्ट करा, कारण कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. आता कोणता पेन वापरायचा तर तुम्ही ब्ल्यू, ग्रीन किंवा रेड पेन वापरू शकता. करिअर, मनी आणि प्रोफेशन रिलेटेडसाठी ग्रीन पेन यूज करा. रिलेशनशिपसाठी रेड पेन यूज करा आणि हेल्थसाठी ब्ल्यू पेन वापरणं जास्त योग्य मानलं जातं. स्टेप 3, व्हिज्युअलायझेशन. लिहून झाल्यावर काही सेकंड्स व्हिज्युअलायझेशन करा. ती गोष्ट तुमच्या आयुष्यात आधीच आलेली आहे असं फील करा आणि त्या मुमेंटमध्ये पूर्णपणे जगा. फिलिंग मनापासून आली पाहिजे. फिलिंग आली तरच आपली एनर्जी युनिवर्सकडे पोहोचते. कधीकधी आपल्याला वाटतं की हे 5 दिवस लिहूनही काहीच नाही झालं, पण अशावेळी थांबू नका. तुम्ही ही प्रोसेस कंटिन्युअसली पुढे सुरू ठेवू शकता जोपर्यंत तुमची स्वप्न पूर्ण होत नाहीत. जर फिलिंग पूर्ण मनापासून आणि खरी असेल तर रिझल्ट 100% मिळतो. आता लिहायचं कधी तर ही प्रॅक्टिस सकाळी उठल्यावर, विशेषतः ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला केली तर जास्त इफेक्टिव्ह मानली जाते. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा ही टेक्निक करू शकता. त्यावेळीसुद्धा आपलं सबकॉन्शियस माइंड जास्त ॲक्टिव्ह असतं. जेव्हा आपण एखादी गोष्ट रिपीट करतो तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये वेव्स तयार होतात. ब्रेनला असं वाटतं की ह्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत आणि मग त्याप्रमाणे तुमच्या सिच्युएशन्स, अपॉर्च्युनिटीज आणि लोक तुमच्यापर्यंत यायला लागतात. बऱ्याच जणांना रायटिंगची सवय नसते, पण जेव्हा आपण लिहितो तेव्हा सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या 5 सेन्सेस एकत्र ॲक्टिवेट होतात आणि त्यामुळे आपला फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन खूप स्ट्रॉंग होतो आणि आपण जे लिहितो ते आपल्या माइंडमध्ये डीपली सेटल होतं. आय होप तुम्हाला ही टेक्निक समजली असेल. नक्की ही टेक्निक करून बघा आणि तुमचा रिझल्ट कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.